राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया खऱ्या अर्थाने 2 डिसेंबर रोजी पार पडलेली आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचं निकाल लागणार आहे. त्यापूर्वी राज्यातील ज्या मतदान पेट्या आहेत त्या प्रत्येक तालुक्याच्या किंवा नगरपालिका ज्या ठिकाणी निवडणूक झालेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत. एकंदरीतच आपण दौंड तालुक्यातील दौंड शहरामध्ये आहोत. येथेच खऱ्या अर्थाने दौंड नगरपालिकेच्या ज्या मतदान पेट्या आहेत त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. एकंदरीतच पुणे ग्रामीण पोलीस तसेच एसआरपीच्या 2 तुकड्या देखील येथे तैनात करण्यात आलेल्या आहेत. एकंदरीतच दौंड नगरपालिकेसाठी 26 नगरसेवक आणि 1 नगर अध्यक्ष असे एकूण 27 जणांसाठी मतदान अनेक जणांनी केलं होतं. एकंदरीतच हा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणात जे पोलिसांचा आणि एसआरपीएफचा दौंड नगरपालिकेच्या ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये मतपेट्या ठेवलेल्या आहेत तिथे पहारा देण्यात येत आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पार्टी यांची तिरंगी लढत दौंडमध्ये पार पडत आहे. परंतु तत्पूर्वी 15 ते 20 दिवसांचा मध्ये गॅप आहे. त्यामुळे साहजिकच सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात ज्या मतपेट्या ठेवलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूम बाहेर प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. एकंदरीतच दौंड नगरपालिकेसाठी खऱ्या अर्थाने एसआरपीएफच्या 2 तुकड्या असतील किंवा पोलिसांचा मोठा बंदोबस्त सद्यस्थितीत तरी दिलेला पाहावयास मिळत आहे. आणि राज्यातील जे नगरपालिके आणि नगरपंचायतचे निकाल लागणार आहेत ते 21 डिसेंबर रोजी लागणार आहेत. तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त दौंड नगरपालिकेच्या स्ट्रॉंग रूम मध्ये दिलेला पाहावयास मिळत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.